नमस्कार मित्रांनो, मी श्याम राजपूत. मी आलोय आदगाव अंधारीला. या आदगाव अंधारीमध्ये खूप मोठं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्या बक्षीससाठी ज्या जोडीने पुणे भागात पूर्ण नाव केलं होतं ती जोडीचं आपण आता थोडक्यात मुलाखत घेणार आहेत. तर आपण या बादल बैलकडे जाऊ. बरं दादा, बलमा आहे का? येणे पुणे भागात कसं म्हणजे नियोजन कसं असतं? धुमाकूळ घातला होता या बैलाने. असं आहे सातारा भागात का? सातारा भागात. आणि पुणे भागाचं नियोजन कसं पुण्या असतं? भागात वडकीमध्ये गाडी आणली होती त्याने, मोटरसायकल. वडकीमध्ये हा. असं आहे का? हा. म्हणजे याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही असं म्हणजे? त्याच्याबद्दल सांगितलं तितकं कमी. हा का? हा. म्हणजे भरपूर नाव केलेलं भरपूर आहे. नाव बघा केलेलं मित्रांनो, खानदेशमध्ये जी जोडी बादल बलमा म्हणून ओळखली जाते त्या जोडीचा एक आता हा आपल्या समोर आलेला आहे बलमा. बादल घरी आहे. असं आहे. याच्यासोबत कुणाचा पैरा केलेला आहे? त्याच्या बरोबर कन्हैयाचा. कन्हैयाच आहे का? करमूडचा. हा, करमुळचा कन्हैया आहे मित्रांनो, ज्या जोडीने घरचा साज आहे का? काही विषय नाही. बरं एकाच मालकाचे बैल आहे. बरं, आपल्याकडचं नियोजन त्यांच्याकडच्या नियोजन मध्ये काही फरक दिसतो का तुम्हाला? फरक आहे तिकडचा. भरपूर फरक आहे का? याचा स्वभाव कसा आहे? याचा स्वभाव शांत आहे बैला. शांत स्वभाव आहे का? शांत स्वभाव. बघा मित्रांनो, या बादल बैलाकडे आलेलो आहे आपण. बलमा बैलाकडे. या बैलाने पूर्ण खानदेश भागात धुमाकूळ घातलेला आहे, बघू शकता. आणि एकदम ताकदीचा बैल आहे. बरं दादा, आपण आता पळण्याचं वैशिष्ट्य कसं आहे म्हणजे? सुट्टीपासून तर झेंडीपर्यंत जी गती लावतो तो सेम गती लावतो. शमगती लावतो का? असं आहे का? त्याच्यामुळे आपल्या थोडं गती वाढते पण कमी होत नाही त्याची. हा का? याच्याकडे कुठल्या नजरेने पाहता तुम्ही? डायरेक्ट घराचा सदस्य प्रमाणे पाहतो आम्ही. असं आहे. बरं, बैलगाडा क्षेत्रात तुम्ही नवीन होते तेव्हा म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला असेल? काहीच कळत नव्हतं पण बैल खूप पळत होता. असं आहे का? दुसऱ्यांनी शिकवलं. 2 मिनिट. हा भाऊ, शेती कामासाठी शेती कामासाठी घेतलेली होती जोडी. पण ते थोडंफार खाद्यमुळे तब्येत मिळत बनवली. त्याच्यानंतर घरचा सास पळवला तिकडं, घरचा साथ चालतोय. बलमा बादलचा. बघा मित्रांनो, घरचा साथ चालतोय आता कंटिन्यू. आताचा परत हा घरचा साथ झालाय कन्हैया बलमाचा. चला मित्रांनो, आपण कन्हैया बैल जोड जाऊ आता. करमुळची शान कन्हैया, ज्या बैलाने पूर्ण खानदेश भागाचं नाव आपलं टॉपला आणलं, अशी जोडी कन्हैया जी राहुलबाईंच्याही नजरमध्ये आले होते असं मला माहित पटलं होतं. ते राहुलबाई या बैलाची खरेदी करायचं नियोजन करत होते, परंतु त्यांना हा जोड विकायचाच नाही. बरं बरं दादा, कन्हैयाला काय झालं होतं आता शर्तीमध्ये? आपण म्हणतो नाही का, मागे पळाला होता तो. कन्हैयाला राहता ते भरपूर जण राहता, हा हा हा. त्याला दिलं होतं काही करून. बस. त्याच्यामुळे काही आमपर्यंत त्याला बाहेर काही काढलं नाही जास्त. आता पिपरीला काढला होता त्या दिवशी, हा हा. पिपरीला 1 नंबर केला होता. असं आहे का? बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात म्हणजे जेव्हा सुट्टीच्या वेळेस हा कन्हैया बैल खाली पडला होता तेव्हापासून त्यांनी घरात बंद केलं होतं. बरं, आपल्या भागात आल्यावर त्यांनी 1 नंबर कोणत्या गावात केला? पिपरीला पिपरीला 1 नंबर केला. पहिलं बघा, फर्स्ट टाइम मैदान टाकलं असं आहे आणि का? 1 नंबर केला. आणि किती दिवसाचा गॅप दिला होता तरी त्याला? तरी पण 15-20 दिवस झाले. 15 दिवस. बघा मित्रांनो, 15 दिवस बांधून होता बैल. त्या बैलाने 15 दिवसातून पिपरीला 1 नंबर केला. बरं, याच्याबद्दल काय सांगता शेठ तुम्ही? त्याच्याबद्दल त्याला तर काही टेन्शन नाही. नाही का? ती गाडी म्हणजे आम्हाला ही गाडी बघायचं टेन्शन नाही. नाही का? हा. बघा मित्रांनो, हा बैल म्हणजे पूर्ण करमुळची शान म्हणून ओळखला जातो कन्हैया. याच्यासारखा बैल म्हणजे जर पाहिलं तर आपण आता सध्या होणे नाही, कारण हा जो बैल आहे